ग्रेट अँड सुपर ऑसम एव्हरीवन, वेलकम टू दिस व्हिडिओ. सर्वात आधी इंडिपेंडन्स डेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडनं, माझ्या VRG वेल्थ अकॅडमी कडनं सगळ्यांना इंडिपेंडन्स डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कशा प्रकारे VRG वेल्थ अकॅडमी किंवा vikasgaivan.com या वेबसाईट वरती जाऊन जे काही तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करायचं आहे ते कशा प्रकारे तुम्ही एकदम व्यवस्थित करू शकता. त्याच्यासाठी मी आजच्या दिवशी 15 ऑगस्ट 2025 या दिवशी काही कॅल्क्युलेटर्स माझ्या वेबसाईट वरती लॉन्च केलेले आहे. जे कॅल्क्युलेटर्स कॅल्क्युलेट करून देण्यासाठी लोक तुमच्याकडनं लाख लाख रुपये चार्ज करतात आणि सिम्पली आपण ते पैसे पे पण करतो. राईट का? कारण की आपल्याला काही माहिती नसतं की फायनान्शियली फ्रीडम काय आहे, किती रुपये आपल्या SIP साठी लागणार आहे, आपलं नेटवर्थ किती आहे, आपल्याकडे किती रुपये आहे, कुठे किती आहे, याचं कॅल्क्युलेशन आपण कधी केलेलं नसतं. राईट? त्यामुळे आपल्याला हा जो विषय आहे फायनान्स विषय, आपल्याला माहिती तर आहे की करावंच लागणार आहे, बट तरी आपण याच्यापासून दूर पळतो कारण की आपल्याला माहिती आहे की कॅल्क्युलेशन्स थोडेसे अवघड असतात. तर त्याला एकदम इझी वे मध्ये मी करून दिलेला आहे. आणि लक्षात ठेवा, हा जो व्हिडिओ आहे हा ऍक्च्युली प्रायव्हेट व्हिडिओ आहे, बट तुमच्यासाठी मी याला काही दिवसांसाठी अवेलेबल करून दिलेला आहे. हा YouTube वरती अवेलेबल असेल काही दिवस. राईट? तर याच्या नोट्स काढा. जोपर्यंत तुम्हाला ते कॅल्क्युलेटर समजत नाही तोपर्यंत समजून घ्या. आणि एकदा समजलं की तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन जे आहे ते हाताने करू शकता किंवा तुम्ही एक त्याच्यासाठी स्पेशल एक्सेल बनवू शकता. राईट? सो आजच्या दिवशी मी लॉन्च केलेले आहे माझ्या वेबसाईट वरती काही कॅल्क्युलेटर्स. ओके. सो आय होप यू आर एक्साइटेड फॉर दॅट. राईट? तर सगळ्यांनी बना एक्साइटेड, सुपर एक्साइटेड. ऐकू नाही आलं मला. से सुपर एक्साइटेड. ग्रेट, सुपर. राइट. सो चला जाऊया. वेबसाईट वरती काय-काय आहे आपण बघूया. सर्वात आधी मी येतोय माझ्या ब्रँड न्यू वेबसाईट वरती आणि खूप मला प्राउड आहे की हे वेबसाईट मी स्वतः बनवली. ओके. आय एम सो प्राउड की मी हे स्वतः वेबसाईट बनवू शकलो. आणि कारण की मला मला 2 कामं आवडतात. एक फायनान्शियल कॅल्क्युलेशन्स आणि काय म्हणतात त्याला, डिजिटल मार्केटिंग टाइप. राइट? सो मला काही डिजिटल मार्केटिंग वगैरे येत नाही. बट आजकाल एआयच्या सहाय्याने राइट, तुम्ही बघू शकता इथे एआय वरती हे जे कोड आहेत, ते कोड मी लिहून मागितले आणि जस्ट वेबसाईट क्रिएट केली. ओके. याचे सगळे डिटेल्स पण मी तुम्हाला देणार आहे, की मी वेबसाईट कशी बनवली. याचा अपकमिंग एक सेशन येतोय माझा संडेला. राइट? जर तो पण अटेंड करायचा असेल तर डेफिनेटली तो पण तुम्ही अटेंड करा. अटेंड करण्यासाठी जस्ट तुम्ही जर अजूनपर्यंत नवीन असाल, ग्रुपमध्ये ॲड नसाल, तर इथे रजिस्टर फॉर फ्री वरती क्लिक केलं, तर तुम्ही ग्रुपचा ॲक्सेस भेटेल तुम्हाला. VRG वेल्थ परिवार. इथे जरी आलात तुम्ही तरी चालेल. ओके. सो नाउ लेट्स टेक अ लुक ऑफ दिस वेबसाईट. ओके. एक-एक करून मी तुम्हाला दाखवतोय. बाकीचं तर तुम्ही सगळं बघू शकता. ओके. वेबसाईट वरती फ्रंट पेज आहे हे. एव्हरीथिंग इज देअर. ओके. बट मी जे काही फायनान्शियल कॅल्क्युलेट, कारण काय आपल्याला माहिती आहे, की आपल्याला फायनान्शियल फ्रीडम मिळवायचं आहे. राइट? आज इंडिपेंडन्स डे आहे आणि आपल्याला सगळ्यांना फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायचं आहे. इंडिपेंडंटचा अर्थ काय? कोणावरही डिपेंड न राहणे. ओके. कोणावरही डिपेंड न राहणे, स्वतंत्र राहणे. ओके. सो तसंच आपल्याला कोणावरती डिपेंड नाही राहायचं. त्याच्यासाठी आपले कॅल्क्युलेशन्स, आपल्या लाईफचे गोलचे कॅल्क्युलेशन आपल्याला स्वतः करता यायला पाहिजे. सो त्याच्यासाठी मी तुम्हाला इथे काही कॅल्क्युलेटर्स दिलेले आहेत. ओके. हे कॅल्क्युलेटर्स मी तुम्हाला वन बाय वन समजून सांगतो. जास्ती लांब होणार नाही हा व्हिडिओ. राइट? बट लक्षात ठेवा, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर शेअर करायला विसरू नका. मॅक्सिमम लोकांना यांचा कसा बेनिफिट होईल तो द्या. कारण की हे कॅल्क्युलेटर्स लोकं तुम्हाला ज्यावेळेस एका फाईलमध्ये देतात किंवा लिहून देतात, तर तुमच्याकडनं 1,00,000 रुपयाच्या वरती अमाउंट चार्ज करतात. राइट? काही लोकांनी पे केले असतील. ओके. सो हे कशा प्रकारे तुम्ही करू शकता, एकदम सिंपल वे मध्ये तुम्ही इथे बघू शकता. सर्वात आधी आपण बघूया कॅल्क्युलेटर. ओके. प्राइसिंग जे आहे ते माझ्या प्राइसिंग आहे, माझ्या कोर्सेसची प्राइसिंग आहे. बट कॅल्क्युलेटर्स आपण बघूया. सो कॅल्क्युलेटर वरती तुम्हाला क्लिक करायचं सर्वात आधी. गो टू दिस कॅल्क्युलेटर. आणि या कॅल्क्युलेटर मध्ये तुम्हाला दिसेल की SIPचं कॅल्क्युलेशन कसं करायचं. म्हणजे काय? SIP कॅल्क्युलेटर, की बाबा मी जर महिन्याला ₹5,000 इन्व्हेस्ट केले आणि जर माझी इन्व्हेस्टमेंट पिरियड 5 वर्ष, 5 वर्ष नाही, इथे आपण थोडं जास्त घेऊया. लेट्स से 20 इयर्स आहे. 20 इयर्स. तर मला किती रिटर्न्स भेटतील आणि हे रिटर्न एक्सपेक्टेड आपण 15% करूया. निफ्टीमध्ये 15 भेटतंय म्हणून. तर तुम्ही बघू शकता की 5,000 जर तुम्ही रेग्युलर इन्व्हेस्टमेंट केली मंथली बेसिस 20 वर्षासाठी, तर 75 लाख रुपये होऊ शकतात. राइट? याला तुम्ही जर 30 वर्ष केलं तर 3.5 करोड होतात. राइट? सो जेवढे जास्त इन्व्हेस्टमेंट कराल तेवढे जास्त तुमचे पैसे होऊ शकतात. आणि फक्त 5,000, 10,000 केले तर
तर इथे 10,000 टाका आणि चेक करा किती होऊ शकतात. 7 करोड. तुम्हाला वर्ष कमी करायचे आहे तर 10 वर्ष करा. इथे बघा 10 इयर्स. 10 इयर्स मध्ये 27 लाख होतात. जर तुम्ही 5 वर्ष वाढवले तर बघा 67 लाख होतात. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग चेक करा. इकडे हे जे बार्स दिसतात हे दिसतंय तुम्हाला खाली जे ब्लॅक कलर मध्ये आहे ते तुमची इन्व्हेस्टमेंट आहे आणि वरती जे आहे ते तुमची रिटर्न आहे. ओके, रिटर्न किती भेटले ते. सो आय आय होप यू अंडरस्टँड दिस. याच्यानंतर तुम्ही जर याला असं वाढवत गेलं की नाही 20 वर्ष तर 1.5 करोड होतात. राईट. सो पॉवर ऑफ कंपाऊंडिंग तुम्ही बघू शकता. वॉरेन बफेट म्हणतात की तुम्ही वेल्थ जी आहे ती लॉंग टर्म मध्ये क्रिएट करू शकता, शॉर्ट टर्म मध्ये नाही. शॉर्ट टर्म मध्ये काही वेगळे जर तुम्ही लेट से बिझनेस केला तर बिझनेस मधून होऊ शकतं. ओके, बट इन्व्हेस्टिंग मधून करायचं असेल तर लॉंग टर्म मध्ये तुम्हाला राहावंच लागेल. ओके, त्याच्यानंतर लमसम कॅल्क्युलेशन करू शकता की बाबा मी जर वन टाइम मुलाच्या नावाने 1 लाख रुपये टाकले आणि जर त्याच्या रिटायरमेंटचं प्लॅन केलं, लेट्स से 30 इयर्स प्लॅन केलं तर किती होणार. जर मला 15% रिटर्न भेटले तर. ओके, आता इथे लक्षात घ्या, काही काही लोक काय करतात की 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करतात 30 वर्षासाठी आणि 15%च्या ऐवजी जर तुमचे सपोज चार्जेस गेले 2% आणि 13% भेटले तर बघा 30 वर्षामध्ये 66 लाख बनणार होते 15 ने. बट जर तुम्ही कुठल्या एजंट थ्रू केलं किंवा कोणावर डिपेंड राहिला तर तुमची अमाऊंट डायरेक्ट निम्मी होते. ओके, म्हणजे हे जे अर्धे पैसे आहेत ते एजंटला जातात. ओके, अँड आय होप की तुम्ही माझा 5 डेजचा क्लास वगैरे केला असेल. नसेल केला तर अपकमिंग क्लासेससाठी रजिस्टर्ड करा. या मी जो तुम्हाला आधी एक ग्रुप सांगितलेला आहे VRG वेल्थ परिवार, या ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन त्यामध्ये मिळत जाईल. ओके, डेली नाही भेटणार बघा. आय एम नॉट लाईक अ युट्यूबर. ओके, मी प्रोफेशनल युट्यूबर सारखा नाहीये. माझं असं म्हणणं आहे की फायनान्समध्ये रोजच्या रोज जास्ती काही चेंजेस होत नाही. त्यामुळे रोज रोज तुम्हाला काय व्हिडिओ देणार, रोज रोज तुम्हाला काय पाठवणार. राईट. सो त्यामुळे मी रोज कंटेंट देत नाही. मला ज्यावेळेस वाटतं की नाही आता इम्पॉर्टंट आहे, आता द्यायला पाहिजे, तर त्यावेळेस मी व्हिडिओ रिलीज करतो. राईट. मी काही युट्यूबर नाहीये त्यामुळे माझे सबस्क्रायबर पण कमी आहे. ओके, रिटायरमेंट. तर रिटायरमेंट वरती तुम्ही क्लिक केलं इथे. जर तुम्ही टाकलं इथे तुमची करंट एज किती आहे, सपोज तुम्ही म्हटलं की माझी करंट एज आहे लेट्स से 25 वर्ष. 25 वर्ष आहे आणि रिटायरमेंटचं एज 60 पकडलं. तर तुम्ही जर महिन्याला 10,000 इन्व्हेस्ट केले तर 6 करोड रुपये तयार होतात. ओके, सो एव्हरीथिंग 12% होतात आणि 15% केलं तर 15% केलं तर अमाऊंट डबल. राईट, यू कॅन चेक दिस. 14 करोड रुपये होतात. राईट. तर अशा प्रकारे तुम्हाला कॅल्क्युलेटर्स यूज करायचे आहेत. चाइल्ड कॅल्क्युलेटर, वेल्थ गोल, ईएमआय, रेट. ओके, ईएमआयचं पण कॅल्क्युलेटर आहे की तुम्ही किती लोन घेतलेलं आहे, त्याचा इंटरेस्ट किती आहे आणि टेन्युअर किती आहे. सपोज तुम्ही 20 वर्षासाठी घेतलंय तर त्याच्यामध्ये तुमचा टोटल इंटरेस्ट किती चालला हे सुद्धा तुम्हाला इथे माहिती पडेल. त्यानंतर रेट, IRR, XIRR, PV, FV, PMT आणि NPR हे पण तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. बट यासाठी प्रॉब्लेम काय असतो की हे कॅल्क्युलेट करण्यासाठी याच्या मागचं सायन्स तुम्हाला माहिती पाहिजे. आर्ट अँड सायन्स. राईट. सो याच्या मागचं सायन्स तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर आपला एक कोर्स आहे ज्याला आपण म्हणतो स्टेप बाय स्टेप लर्निंग. ओके, जर तुम्ही या स्टेप बाय स्टेप लर्निंग ला आलात, स्टेप बाय स्टेप लर्निंगला जर तुम्ही आलात तर तुम्हाला 4 महिने इथे शिकायला भेटतात. सॅटर्डे टू सॅटर्डे वीकेंडला क्लास असतो आणि जर तुम्ही यामध्ये आलात तर हे सगळे कॅल्क्युलेशन्स आपण त्यामध्ये स्टेप बाय स्टेप शिकतो. म्हणजे इथे तर मी सांगतोय तुम्हाला कसं होतं, कॅल्क्युलेटरवर काही करणे आणि त्याच्या मागचं बॅक सायन्स किंवा त्याच्या मागचं लॉजिक माहिती असणे फार इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे तुम्ही जर एकदम बिगिनर असाल तर तुम्ही हे कॅल्क्युलेटर यूज करा. बट जर तुम्हाला वाटत असेल की नाही मला काही ऍडव्हान्स लेवलला शिकायचं आहे तर तुम्ही ऍडव्हान्स क्लासला येऊ शकता, जो की 4 महिने क्लास चालतो. थोडं जास्ती पण चालू शकतो. बुधवारी Q&A सेशन असतं आणि सॅटर्डेला आपलं मेन सेशन असतं 2 तासाचं. ओके, सो आय होप फायनान्शियल कॅल्क्युलेटर तुम्हाला समजले असतील. आता काही लोकांना वाटेल की सर याचं आम्ही प्रिंट वगैरे घेऊ शकतो का? तर डेफिनेटली इथे तुम्ही तुमचं नाव लिहू शकता आणि इथे आता ते व्हाईट मध्ये आहे त्यामुळे दिसणार नाही. बट स्टील यू कॅन राईट युअर नेम लाईक दिस. बघा इथे VRG लिहिलेलं आहे, बॅकएंडला आहे ते. डाउनलोड PDF केलं तुम्ही तर इथे तुमची ती PDF पण डाउनलोड होणार. बघा इथे इथे PDF पण डाउनलोड. आता त्यामधले अक्षर कशा आय डोंट नो, बट यू कॅन चेक दिस. ओके, इथे कलरिंग थोडं चेंज झालेलं आहे. राईट, बट यू कॅन चेक की तुम्हाला PDF पण डाउनलोड करता येते. दुसरं, तुम्हाला वाटलं की नाही सर PDF काही बरोबर दिसत नाहीये, मला प्रिंट घ्यायची आहे, तर इथे प्रिंटचं पण ऑप्शन दिलेलं आहे मी. यू कॅन चेक दिस. आणि अजून पण थोडेफार अपडेशन्स बाकी आहेत वेबसाईटमध्ये. मी जसं कळतंय तसं करतो. प्रिंट वरती तुम्ही क्लिक केलं ना तर प्रिंट मध्ये तुम्हाला सगळे प्रिंट भेटेल. यू कॅन चेक दिस. ओके, यू कॅन चेक दिस. ही प्रिंट तुम्ही घेऊन ठेवू शकता की बाबा हा काहीतरी कॅल्क्युलेशन केलं होतं बरोबर आहे नाहीये. यू कॅन चेक एव्हरीथिंग. राईट.
येस. सो कॅल्क्युलेटर बद्दल मी तुम्हाला सांगितलं. नाव गोल कॅल्क्युलेटर. गोल कॅल्क्युलेटर म्हणजे काय? आता खूप लोकांना प्रॉब्लेम असतो, की सर मला घर घ्यायचंय, मला गाडी घ्यायची आहे, मला मुलांचं एज्युकेशन करायचंय. त्याच्यासाठी कितीची एस-आय-पी मी करायला पाहिजे? हे क्वेश्चन जर तुमच्या माइंडमध्ये असेल तर प्लीज टाइप करा येस. येस इन द कमेंट सेक्शन किंवा असं म्हणा येस. अरे बोला येस. मी ऐकतोय तुम्हाला. ग्रेट. ओके. सो ॲड गोल. इथे जर तुम्ही ॲड गोल केलं, तुम्ही म्हटलं की नाही सर माझ्या मुलाचं एज्युकेशन आहे आणि आता तो 5 वर्षाचा आहे. लेट्स से 15 वर्ष बाकी आहे एज्युकेशन, हायर एज्युकेशन घ्यायला. तर तुम्ही लिहिलं इथे की तुमच्या मुलाचं नाव लिहिलं. सपोज मी लिहितो इथे विभांशू. ओके. एज्युकेशन. एज्युकेशन आणि त्याचं गोल त्याची गोलची अमाउंट आहे. सपोज मी असं म्हटलं की आता मला लागतंय 10 लाख रुपये आणि त्यावेळेस लागणार 20 लाख रुपये. डबल केली मी अमाउंट. 20 लाख रुपये लागणार. ओके. तर आता टाइम जर सपोज बाकी आहे 10 इयर्स. तर 10 इयर्स बाकी आहे तर मला महिन्याला किती वाचवावे लागतील? जर मला रिटर्न 15% भेटले, तर मला महिन्याला किती वाचवावे लागतील? कितीची एस-आय-पी करावी लागेल? तर बघा, इथे मला दिसतंय की ₹7,267 ची एस-आय-पी करावी लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला वाटतं की नाही मुलगी पण आहे, तिचं एज्युकेशन किंवा मॅरेज करायचंय, तर मी इथे लिहितोय भाविका मॅरेज. ओके. भाविका माझ्या मुलीचं नाव आहे. ओके. भाविका मॅरेज आणि गोल अमाउंट आहे लेट्स से आता जर सपोज लग्न करायला गेलो तर 30-40 लाख रुपये लागतात फॉर एक्झाम्पल. तर त्यावेळेस मला असं वाटतं की 1 करोड लागतील. तर मी इथे 1 करोडचा गोल ठेवतोय. बाय द वे एवढे लग्नासाठी मी बिलकुल खर्च नाही करणार आहे. जस्ट तुम्हाला दाखवतोय. ओके. सो 1 करोड लागणार आहे. 1 करोड झाले. हां, 1 करोड आणि वर्ष बाकी आहे असं समजा की 20 वर्ष बाकी आहे. राइट? तर याच्यासाठी किती खर्च येईल? कितीची एस-आय-पी करावी लागेल? ॲड गोल केलं की तुम्हाला दिसेल बघा इथे 6,600 मध्ये भाविकाचं मॅरेज पण होतंय. राइट? त्याच्यानंतर सपोज लेट्स से घर घ्यायचं आहे. ओके. घर घ्यायचं आहे तर इथे तुम्ही लिहू शकता होम. होमची रिक्वायरमेंट आहे. सपोज गोल अमाउंट आहे तुम्हाला घर घ्यायचं 1 करोडचं. तुमच्याकडे आहे 50 लाख आणि 50 लाखाची गरज आहे तुम्हाला. राइट? तर इथे लिहा 50 लाख. आणि टाइम होरिझन लिहा. सपोज तुम्हाला वाटतंय नाही मला 15 वर्षानंतर घर घ्यायचं किंवा 10 वर्षानंतर, 5 वर्षानंतर व्हॉटएव्हर. तर त्याच्यासाठी कितीची एस-आय-पी करायला पाहिजे? 18,000 ची एस-आय-पी करावी लागेल त्यासाठी. कुठल्या फंडमध्ये करायला पाहिजे? तर निफ्टी 50 इंडेक्स फंडमध्ये लाईफची इम्पोर्टंट गोल प्लॅन करू शकता. आणि जर तुम्हाला निफ्टी 50च्या पुढे जायचं असेल, तर काय आपला 4 महिन्याचा क्लास आहे. मार्केटिंग पण करतोय मी. ओके. सो आय होप यू अंडरस्टँड दिस की किती आपल्याला एज्युकेशनसाठी लागणार आहे. प्रत्येक गोल तुम्ही लिहा. या गोलची पाहिजे तर डाउनलोड करा, पीडीएफ डाउनलोड करा. मला असं वाटतं की याची पीडीएफ बरोबर डाउनलोड होईल. यू कॅन चेक दिस. ओके. हे तुम्ही घेऊ शकता. सांगा, हे तुम्हाला लोकं देण्यासाठी एवढंसं फक्त देण्यासाठी किती रुपये चार्ज करतात? मोर दॅन 1 लाख रुपीज. ओके. सो हे एकदम फ्रीमध्ये मी तुमच्यासाठी अवेलेबल केलेलं आहे. ऑसम तर म्हणा. सो ऑसम. थँक यू. ओके. सो बॅक टू होम परत जातोय मी. राइट? दिस इज द गोल कॅल्क्युलेटर. त्याच्यानंतर प्लॅनर. प्लॅनर वरती आपण येऊया. प्लॅनर म्हणजे काय? आता इथे फायनान्शियल स्नॅपशॉट असं लिहिलेलं आहे, बट ते त्याचा कलर चेंज नाही झाला. तर आता असं होतं, की सर माझा महिन्याला खर्च आहे, माझा महिन्याला इन्कम आहे. तुम्ही म्हणताय, की सर मला मंथली प्लॅन करायचा आहे. माझे पैसे कुठे-कुठे जातात कळत नाहीये. राइट? तर इथे तुम्ही फायनान्शियल प्लॅनर वरती आलात. इथे तुम्ही टाकलं, की महिन्याची सॅलरी आहे 20,000. अजून कुठेतरी कुठून तरी एक लेट्स से बिझनेस इन्कम येतंय तुम्हाला. बिझनेस इन्कम येतंय. तर इथे लिहा बिझनेस इन्कम. त्याच्यानंतर लिहा की तिथून येतायत सपोज ₹20,000. अदर इन्कम टाका. अदर अजून कुठून येतायत? अदर इन्कम. राइट? तर इथे टाका तुमचं जे काही इन्कम येतंय सपोज ₹10,000 येतंय. ओके. मंथली तुमचे एक्सपेन्सेस काय? रेंट आहे, ग्रॉसरीज आहे, मुलांचं एज्युकेशनसाठी काही खर्च करताय तुम्ही. ओके. सो एज्युकेशनसाठी इथे खर्च लिहा, की येस एज्युकेशनसाठी इथे सपोज 10,000 गेले. बिल्समध्ये पैसे गेलेत. बिल्समध्ये गेले. जास्ती झालं का बिल्स? ओके. बिल्समध्ये गेले सपोज ₹5,000-6,000. 60,000 झाले. हां. अजून अजून काय खर्च असू शकतो? जो खर्च असतो तो सगळा ॲड एक्सपेन्स केलं, की हे होईल तिथे. ॲड इन्कम केलं, की इन्कम ॲड करू शकता. फायनान्शियल गोलसाठी तुम्ही इथे म्हणू शकता, की हां, माझं हे गोल आहे. मला लेट्स से गाडी घ्यायची आहे. तर गाडी लिहा इथे व्हॉटएव्हर. 2 लाखाची घ्यायची आहे, 5 लाखाची घ्यायची आहे, 10 लाखाची घ्यायची आहे, व्हॉटएव्हर. राइट? सो जे तुम्हाला करायचं आहे, त्याच्यासाठी जेवढी अमाउंट तुम्हाला करायची आहे, ते सगळं तुम्ही इथे ॲड करू शकता. ओके. एव्हरीथिंग. ओके. सो हे सगळं केल्यानंतर तुम्ही याचा पण एक स्नॅपशॉट तुम्ही घेऊ शकता. इथे बघा ऑटोमॅटिक लिहून आलं, की मंथली इन्कम किती आहे, मंथली एक्सपेन्सेस किती आहे आणि शिल्लक किती राहतात. सगळं लिहून तुमच्याकडे ऑलरेडी आलेलं
आहेत. अजून तुम्हाला काही एक्सपेन्सेस ऍड करायचे असेल, राईट, राहिलेले कुठले कुठले, रेंट झालं, ग्रॉसरी झालं, एज्युकेशन झालं, बिल्स झालं, ईएमआय आहे, ईएमआय राईट, मेन ईएमआय आहे, ईएमआय मध्ये जातात 20,000 रुपये. ओके, त्यानंतर काही शिल्लक उरले का नाही? राईट, तर इथे 20,000 उरलेले दिसत आहेत. बघूया अजून. अजून काय, तर लेट्स से तुम्ही एमएफ साठी इन्व्हेस्टमेंट पण करताय काही, तो पण एक्सपेन्सेस मध्ये टाकूया आपण, की बाबा 10,000 रुपये तिकडे सेव्ह करताय तुम्ही. ओके, सो असं तुम्हाला सगळं हे लिहायचं आहे, राईट. आणि शेवटी बघायचं आहे की मंथली किती राहतात. मंथली जर काही तुमच्याकडे उरलं तर समजायचं की सरप्लस आहे, पॉझिटिव्ह मध्ये आहात तुम्ही. आणि जर नाही उरलं तर समजायचं की तुम्ही डेबिट मध्ये आहात. इथे डेबिट मध्ये दिसेल बघा, एखादी अमाऊंट वाढवतो एमएफ मध्ये, सपोज इन्व्हेस्टमेंट वाढवली तर डेबिट मध्ये चालले, तर डेबिट मध्ये आला तर समजायचं की काहीतरी गडबड आहे. ओके, आणि तुम्हाला असं काहीतरी मंथली इन्कम जनरेट करण्याची गरज आहे, जे याच्यापेक्षा तुम्हाला जास्त येईल, राईट. जे की तुम्ही स्वतःचा कोर्स तयार करू शकता, और व्हॉट एव्हर, राईट. तो कोर्सचं पण मी सांगतोय, संडेला एक सेशन आहे, त्यामध्ये मी क्लिअरली सांगणार आहे तुम्हाला की कशा प्रकारे तुम्ही तुम्हाला तुमचा डिजिटल बिझनेस करू शकता, जसा मी करतो. मी तुमच्या बिझनेस बद्दल नाही सांगणार, कारण तुमच्या बिझनेस बद्दल तुम्हाला जास्ती माहिती आहे, मला त्याबद्दल जास्ती माहिती नाही. बट मी जो बिझनेस करतो आणि ऑलमोस्ट तसेच असतं सेम बिझनेस, तो कसा करायचा तो पण तुम्हाला सांगणार आहे, राईट. सो से ऑसम अगेन. थँक यू सो मच. ग्रेट. नेक्स्ट, नेटवर्थ कॅल्क्युलेटर. नेटवर्थ म्हणजे काय? नेटवर्थ म्हणजे आपल्याकडे किती रुपये आहे, कधी कधी आपल्याला माहिती पडत नाही, राईट. सो मी याला नेटवर्थ कॅल्क्युलेटरला रिफ्रेश करतोय. रिफ्रेश रिफ्रेश केलं तरी ते होत नाहीये, बट स्टील. ओके, सो बघा, नेटवर्थ म्हणजे काय, आपल्याकडे किती रुपये आहे. ओके, ऑल ऍसेट्स. ऍसेट्स म्हणजे काय, जे काही आपल्याकडे आहे, ऑल ऍसेट्स मायनस ऑल लायबिलिटी, जे आपल्याला देणे आहे, मालमत्ता. बघा, मराठीत पण लिहिलं मी तुमच्यासाठी. ओके, सो जे मी ऑलरेडी आता इथे लिहिलंय ते सगळेच्या सगळं मी इथे मोडतोय, राईट. डिलीट करतोय. एका माझ्या फ्रेंडसाठी मी कॅल्क्युलेशन केले होते. ओके, सो आलं का डिलीट, सगळं डिलीट. ओके, नाव यू कॅन सी हिअर. ओके, आता सपोज इथे नेटवर्क 0 दिसतंय. आता तुम्हाला इथे टाकायचं आहे, इथे बघा ऍरो आहे, ऍरो. आय होप तुम्हाला दिसतोय. दिसतोय म्हणा. दिसतोय, हा. हे बघा, एवढे कॅल्क्युलेटर केले ना, पण ते मी एकत्र केलेले आहे, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. बघा, हा, ऍसेट्स वरती जाऊया. सगळ्यात आधी ऍसेट्सच्या एरो वरती क्लिक करूया. आणि या ऍसेट्स मध्ये तुम्हाला दिसतंय ते कॅश अँड लिक्विड. कॅश अँड लिक्विड म्हणजे काय, अकाउंटला आहे का, किती अकाउंटला आहे, किंवा फिक्स्ड मध्ये किती आहे, राईट. सो सपोज इथे लेट्स से कॅश बॅलन्स आहे तुमच्याकडे 2 लाख रुपये, फॉर एक्झाम्पल. फिक्स डिपॉझिट केले तुम्ही 4 लाख रुपयाचं. ओके, रिकरिंग डिपॉझिट नाहीये. मनी कोणाकडे येणे आहे, येणार आहे, देणार की नाही माहिती नाही, बट लेट से येणार आहे 1 लाख रुपये. ओके, अदर अदर काही कोणाकडनं येणार असेल, अदर तुम्ही दिले असेल, ते पण लिहा. ओके, सो टोटल तुम्ही लिहिले की बाबा एवढे येणे आहे. त्यानंतर मार्केट बेस ऍसेट. मार्केटेबल ऍसेट म्हणजे काय, म्युच्युअल फंड मध्ये, सपोज म्युच्युअल फंड मध्ये आहे तुमचे 80,000 रुपये. ओके, 8 लाख लिहिणार होतो, 80,000 लिहूया. स्टॉक्स मध्ये आहेत तुमचे सपोज 3 लाख रुपये. ओके, सो इथे 3 लाख रुपये लिहा. त्याच्यानंतर ईटीएफ, निफ्टी 20 सांगतोय मी नेहमी तुम्हाला. निफ्टी 20 घेतलाय तुम्ही सपोज 50,000 रुपयाचा. बॉन्ड्स डिबेंचर मध्ये आहेत सपोज 10,000 रुपये. ओके, रिअल इस्टेट, तुमच्याकडे रिअल इस्टेट मध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, सपोज रिअल इस्टेट कुठली, जे तुम्ही विड्रॉल करू शकता तुमचं राहतं घर सोडून. ओके, राहतं घर सोडून, राईट. जे रिअल इस्टेट मध्ये इन्व्हेस्ट आहे, सपोज ते लिहिले तुम्ही की चला तिथे आहे 40 लाख रुपये, किंवा खूप जास्ती होणार, जास्ती नाही करूया, थोडं कमी दिसायला पाहिजे. ओके, बिझनेस मध्ये काही आहे का, तर ते लिहू शकता. त्याच्यानंतर दीर्घकालीन मालमत्ता, लॉंग टर्म ऍसेट. ओके, पीएफ मध्ये काही आहे का, पीएफ, तर पीएफ मध्ये सपोज 2 लाख आहे. पीएफ म्हणजे ते कंपनी तुमचं कट करते. ओके, पीपीएफ म्हणजे तुम्ही स्वतः करता, तर तुम्ही स्वतः सपोज अजून 2 लाख रुपये आहेत तुमचे, त्यामध्ये तुमची फायनल व्हॅल्यू, आज विड्रॉल केलं तर किती रुपये भेटतात, दॅट इज ईपीएफ किंवा व्हीपीएफ, राईट. तुमच्याकडे काय असेल तर ते लिहा. एनपीएस मध्ये काही असेल तर लिहा. ओके, एलआयसी असेल तर एलआयसी लिहा. ओके, एलआयसी असतात आजकाल 3-4 लाख रुपयाचे, सपोज एलआयसी आहे. अदर काही इन्शुरन्स असेल त्याची सरेंडर व्हॅल्यू लिहायची आहे. पेन्शन ग्रॅज्युएटची साठी काही आहे त्याची लिहायची आहे. अदर काही राहिलं असेल ते लिहायचे आहे. त्याच्यानंतर पर्सनल ऍसेट. पर्सनल ऍसेट मध्ये लिहा की तुमचं राहतं घर आहे त्याची किती रुपये आहे, सपोज 75 लाख रुपये आहे. जमीन आहे का तुमच्याकडे, जमीन असेल तर जमीनची व्हॅल्यू लिहा, सपोज ते 10 लाख रुपये आहे. गाड्यांची व्हॅल्यू लिहा, गाड्या आहेत 20-1 लाख रुपयाच्या.
ज्वेलरी आहे, ज्वेलरी लिहा. राईट. अजून काय, कलेक्टेबल आर्ट्स वगैरे ते मला वाटतं ते नसेल तर नका लिहू. ओके, त्याच्यानंतर लिहा की लायबिलिटी काय, क्रेडिट कार्डचे ड्यूज किती आहे तर लिहा, जेवढे आहे तेवढे लिहा. ओके, त्याच्यानंतर लिहा पर्सनल कंझ्युमर, पर्सनल किंवा कंझ्युमर लोन्स काही आहे का, राईट, ते असेल तर ते लिहा. अजून तुमच्यावरती काय असू शकतं यामध्ये, अजून तुम्ही इतर मध्ये जर तुम्हाला असं वाटतं की नाही घराचं लोन वगैरे आहे तर ते पण तुम्ही इथे लिहू शकता. अ, नाही, घरासाठी वेगळं दिलेलं आहे. लॉंग टर्म साठी घराचं दिलेलं आहे. इथे बघा, घराच्या कर्ज असेल तुमच्यावरती त्याचं लिहा की हा 1 करोडचं तर घराचं कर्ज चालू आहे सर, 1 करोडचं घराचं कर्ज चालू आहे. अदर काही मॉर्गेज असेल, एज्युकेशन लोन घेतलं असेल 10-1 लाखाचं ते लिहा इथे. व्हेकल घेतलं असेल व्हेकल लिहा आणि चेक करा की तुमची नेटवर्थ किती आहे. हो, करोडाची घरं वगैरे घेतली, बट जे नेटवर्थ आहे ते आहे 24,90,000. ओके, सो आता तुम्हाला काय करायचं, याच्यानंतर अजून काही खूप सारं आहे सांगण्यासारखं, राईट, बट आता इथेच आपण थांबूया. तर नेटवर्थ तुम्ही कॅल्क्युलेट करा. याची पीडीएफ पाहिजे असेल तर खाली पीडीएफ डाउनलोड करू शकता. कॅन चेक दिस पीडीएफ, डाउनलोड दिस इन पीडीएफ, राईट. किंवा पीडीएफ जर बरोबर येत नसेल तर काय करायचं, पीडीएफ जर बरोबर दिसत नसेल तर काय करायचं, तुम्ही प्रिंट घेऊ शकता. ओके, यू कॅन टेक अ प्रिंट, प्रिंट ऑप्शन आहे इथे, प्रिंट घ्या आणि याला सेव्ह करा. इथे बघा सेव्ह ऍज अ पीडीएफचा ऑप्शन आहे, सेव्ह करा याला. हे सगळं तुम्ही इथे बघू शकता. ओके, याला सेव्ह करा अँड दिस विल बी युअर्स. बघा इथे डाउनलोड्स मध्ये मी सेव्ह करतो. ओके, सो डाउनलोड्स मध्ये मी सेव्ह केलेला आहे, बघायचं आहे तुम्हाला, दाखवून देतो. ओके, पीडीएफ मध्ये डाउनलोड करा लाईक दिस. अरे, इथं अबाउट मी आलं, इथे इथे असं. हा, हे बघा, राईट, हे प्रिंट आलेली आहे अँड यू कॅन कीप दिस प्रिंट. आणि दर महिन्याला करा. बघा, टायमिंग पण आला, किती वेळेला केला. ओके, हा व्हिडिओ कधी केलाय मी त्याचं पण डिटेल आलंय. ओके, सो यू कॅन चेक दिस, चेक एव्हरीथिंग. सो से ऑसम अगेन. ऑसम, थँक्यू सो मच. ग्रेट. अजून काय, बस. सो 15 ऑगस्ट 2025, राईट, 15 ऑगस्ट 2025 ला हे सगळं मी लॉन्च केलेलं आहे. सोबतच आज फ्री कोर्स, सगळ्यांसाठी एक फ्री कोर्स आहे. इथे अकॅडमी ऍक्सेस वरती जायचं तुम्हाला. अकॅडमी ऍक्सेस वरती गेल्यानंतर इथे कोर्सेस मध्ये क्लिक करायचं, कॅटेगरी मध्ये जाऊन बेसिक वरती क्लिक करायचं आणि इथे फायनान्शियल लिटरसीचा एक प्रोग्राम आहे तुमच्यासाठी, याच्यावरती क्लिक करायचं आणि मॅक्सिमम लोकांना हा पाठवा. जेवढ्या लोकांना तुम्ही हा व्हिडिओ पाठवू शकता तेवढ्या लोकांना पाठवा आणि त्यांना कळू द्या की येस, देअर इज समथिंग इन द मार्केट, राईट, की जे तुम्हाला, मला माहिती आहे फ्रीची व्हॅल्यू नाहीये. ओके, बट स्टील हे फ्री मी असं दिलंय की याची व्हॅल्यू तुम्ही करूच शकत नाही. ऍक्च्युली याची व्हॅल्यू खूप सारी आहे, राईट, बट फायनान्शियल फ्री होण्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने हे करायला पाहिजे. तर सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यांना हा कोर्स द्या. ओके, याच्यावरती कंटिन्यू वरती क्लिक केलं की तुम्हाला दिसेल म्युच्युअल फंड, म्युच्युअल फंड मध्ये कसं इन्व्हेस्ट करायचं, राईट. मार्केट 4 तासाचा अवेअरनेस क्लास आहे, व्हेरी आयएमपी व्हिडिओ, वन इडियट मूवी दिलेला आहे, राईट. त्याच्यानंतर वेगवेगळे दिलेले आहे. आता इथे ऍटम काही लोकांना लॉक दाखवेल का, कारण की तुम्ही इथे कम्प्लीट अँड कंटिन्यू वरती क्लिक नाही केलं. तर हे प्रत्येक तुम्हाला कम्प्लीट अँड कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे तुम्हाला, कम्प्लीट अँड कंटिन्यू. त्यानंतरच बाकीचे व्हिडिओ तुम्हाला दिसतील, राईट, लाईक दिस, कम्प्लीट अँड कंटिन्यू. त्यानंतरच तुम्हाला बाकीचे व्हिडिओज दिसतील. ओके, सो आय होप की मी तुम्हाला, अरे, गॉड आ गए, स्टॉक मार्केट के गॉड, राईट. सो वॉरेन बफेटने जॅक बॉगेल बद्दल काय बोललेलं आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. जॅक बॉगेल जे आहे ते वन ऑफ द बेस्ट इन्व्हेस्टर आहे इंडेक्स इन्व्हेस्टिंग मध्ये, राईट. सो ते पण बघा सगळ्यांनी. अँड आय होप की तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम मिळण्यासाठी जे काही कॅल्क्युलेशन्स करावे लागतात ते मी तुम्हाला या इंडिपेंडन्स डे ला दिलेले आहे, राईट. सो चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण नेक्स्ट सेशनला. टिल देन, बाय बाय, थँक्यू सो मच. जय हिंद, बाय बाय.